नमस्कार. आज आपण लीड प्रमाणपत्राबद्दल जरा सविस्तर बोलूया, काही श्रोत्यांच्या आधारे. हो, नक्कीच. इमारती आणि बांधकाम जगात याची खूप चर्चा असते, पण हे नेमकं काय आहे लीड म्हणजे, आणि ते इतकं महत्वाचं काय आहे याचा थोडा उलगडा करूया. हो, लीड म्हणजे लीडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल डिझाईन. हे अमेरिकेच्या US ग्रीन बिल्डिंग काउन्सिल म्हणजे USGBCने तयार केलेलं एक जागतिक मानक आहे. अच्छा. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या इमारती पर्यावरणाची काळजी घेतात, ऊर्जा वाचवतात आणि आत राहणाऱ्या लोकांसाठी आरोग्यदायी असतात, त्यांना ओळखण्याचा, त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा एक मार्ग आहे, की नाही? हां, म्हणजे एक प्रकारे ग्रीन बिल्डिंगसाठीचा एक बेंचमार्क. अगदी तसंच. आणि आता ऐकलंय की 2025 मध्ये याची लीड V5 म्हणजे नवीन आवृत्ती आली आहे. त्यात काही मोठे बदल आहेत का? हो, मोठे बदल आहेत, खूप महत्वाचे. या V5 आवृत्तीत डिकार्बनायझेशनवर म्हणजे कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर सर्वाधिक भर दिलाय. तब्बल 50% गुण त्यासाठी आहेत. 50%? म्हणजे खूपच जास्त. हो, हा फक्त तांत्रिक बदल नाही आहे, तर जागतिक हवामान बदलाच्या दृष्टीने आणि ESG म्हणजे पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन या अपेक्षांना प्रतिसाद देणारा एक मोठा धोरणात्मक बदल आहे. यासोबतच लोकांच्या जीवनाची गुणवत्ता आणि नैसर्गिक पर्यावरणाचं संवर्धन यावरही लक्ष केंद्रित केलं आहे. प्रत्येकी 25% गुण. अच्छा, म्हणजे हे सगळं गुणांवर आधारित आहे. हो, बरोबर. प्रत्येक पर्यावरणपूरक किंवा शाश्वत पद्धतीसाठी गुण मिळतात. पाणी वाचवणं, ऊर्जा कार्यक्षम उपकरणं, नैसर्गिक प्रकाश वापरणं, अशा अनेक गोष्टी. आणि मग त्या गुणांवरून पातळी ठरते. सर्टिफाईड, सिल्वर असं काहीतरी. अगदी बरोबर. सर्टिफाईड, सिल्वर, गोल्ड आणि सर्वात वरची म्हणजे प्लॅटिनम. प्लॅटिनमसाठी 80 पेक्षा जास्त गुण लागतात आणि आता V5 मध्ये डिकार्बनायझेशनची एक विशिष्ट अट पण आहे. ओके. हे सगळं मिळवण्यासाठीची प्रक्रिया नक्की कशी असते? म्हणजे एखाद्या बिल्डरला किंवा संस्थेला हे हवं असेल तर काय करावं लागतं? त्याची एक ठरलेली प्रक्रिया आहे. आधी प्रकल्पाची टीम तयार होते, ज्यात एक लीड AP म्हणजे या विषयातला जाणकार असतो. मग ध्येय ठरवून USGBC कडे ऑनलाईन नोंदणी करायची. मग येतो महत्वाचा भाग, नियोजन आणि डिझाईन. इथे एकात्मिक डिझाईन वापरतात, म्हणजे सगळे सुरुवातीपासून एकत्र विचार करतात. ऊर्जा मॉडेलिंग करतात, म्हणजे किती ऊर्जा वाचेल ते पाहतात. शाश्वत साहित्यावर संशोधन होतं. ठीक आहे. डिझाईन झालं, मग प्रत्यक्ष बांधकाम करताना काय वेगळं असतं? बांधकामाच्या वेळी पण शाश्वत पद्धती वापराव्या लागतात. उदाहरणार्थ, बांधकामाचा कचरा कमी करणं, त्याचं व्यवस्थापन करणं, कामाच्या जागी हवेची गुणवत्ता चांगली राखणं. अच्छा. सगळं बांधकाम पूर्ण झाल्यावर मग सर्व कागदपत्रांसह अर्ज USGBC कडे जातो. ते सगळं तपासतात, पुनरावलोकन करतात आणि मग प्रमाणपत्र मिळतं. तुम्ही मगाशी शाश्वत साहित्याचा उल्लेख केलात. नेमकं कोणतं साहित्य अपेक्षित असतं यात? अनेक प्रकारचं. म्हणजे पुनर्वापर केलेलं साहित्य म्हणजे रिसायकल्ड, स्थानिक पातळीवर मिळणारं साहित्य ज्यामुळे वाहतुकीचं कार्बन उत्सर्जन वाचतं. हो, बरोबर. बांबूसारखे लवकर नूतनीकरण होणारे स्रोत ज्याला रॅपिडली रिन्युएबल म्हणतात. मग FSC प्रमाणित लाकूड म्हणजे जबाबदार जंगल व्यवस्थापनातून आलेलं. अच्छा. आणि महत्वाचं म्हणजे कमी उत्सर्जन करणारी रंग, फर्निचर वगैरे ज्यात VOC कमी असतात. आणि EPD असलेलं साहित्य म्हणजे ज्याच्या पर्यावरणावरच्या परिणामांची पूर्ण माहिती असते. हे सगळं प्रभावी वाटतंय, पण हे खरंच होतंय की फक्त कागदावर आहे? हे कसं तपासलं जातं? म्हणजे पडताळणी कशी होते? हा, चांगला प्रश्न आहे. पडताळणी महत्वाची आहे. एक तर ऊर्जा मॉडेलिंग करून प्रत्यक्ष ऊर्जा वापर तपासतात. मग कमिशनिंग म्हणून एक प्रक्रिया असते. कमिशनिंग ते असतं म्हणजे हीटिंग, व्हेंटिलेशन, AC या सगळ्या सिस्टम्स जशा डिझाईन केल्या आहेत तशाच चालतायत की नाही हे तपासणं. इमारतीच्या आतल्या हवेची गुणवत्ता तपासली जाते, पाण्याचा वापर मोजतात आणि अर्थात सगळ्या कागदपत्रांची सखोल तपासणी होते. ओके. म्हणजे बरीच डिटेल प्रक्रिया आहे. आपल्याकडे भारतात याचं एखादं उदाहरण आहे का चांगलं? हो, नक्कीच. पुण्यातलं सुझलॉन वन अर्थ हे ऑफिस कॅम्पस लीड प्लॅटिनम प्रमाणित आहे. जगातल्या सर्वात पर्यावरणपूरक कॉर्पोरेट कॅम्पसपैकी एक मानलं जातं ते. अरे वा, काय खास आहे तिथे? तिथे जवळपास 90% जागेत नैसर्गिक हवा खेळती राहते. दिवसाच्या प्रकाशाचा खूप चांगला वापर केलाय. स्थानिक आणि पुनर्वापर केलेल्या साहित्याचा मोठा वापर आहे. तिथे गेल्यावर खरंच फरक जाणवतो. म्हणजे केवळ पर्यावरणाचा नाही तर लोकांनाही त्याचा फायदा होतोय, आरोग्य आणि कामाच्या अनुभवावर. अगदी. आर्थिक फायदे पण आहेत.
ऊर्जा, पाण्याची बचत म्हणजे चालवण्याचा खर्च कमी होतो आणि इमारतीची किंमतही वाढते. चांगली हवा, नैसर्गिक प्रकाश यामुळे आरोग्य सुधारतं, काम करायला उत्साह वाटतो. हे सगळं ऐकायला खूप छान आहे. पण अनेकदा असं ऐकतो की लीड इमारती बांधायला सुरुवातीला खर्च जास्त येतो आणि प्रक्रिया पण खूप किचकट, वेळखाऊ असते. हे खरं आहे का? काही प्रमाणात खरं आहे. सुरुवातीचा खर्च थोडा जास्त असू शकतो, कारण नवीन तंत्रज्ञान, चांगलं साहित्य वापरावं लागतं. आणि हो, कागदपत्रांची प्रक्रिया सविस्तर आहे, त्यामुळे वेळखाऊ वाटू शकते. कधी-कधी फक्त गुण मिळवण्याकडे लक्ष जाण्याचा धोका पण असतो. हां. पण दीर्घकालीन फायदे पाहिले म्हणजे ऊर्जेची बचत, कमी मेंटेनन्स, इमारतीचं वाढलेलं मूल्य, तर हा सुरुवातीचा खर्च भरून निघतो असं अनेक अभ्यासात दिसलंय. म्हणजे आव्हानं आहेत, पण फायदे पण मोठे आहेत. आणि 2025 आणि पुढे पाहिलं तर याचं महत्त्व कमी होईल असं वाटत नाही, उलट वाढेलच. निश्चितच वाढेल. हवामान बदलाचं संकट आपल्यासमोर आहे. कंपन्यांवर ESG तत्व पाळण्याचा दबाव वाढतोय, सरकारकडूनही प्रोत्साहन मिळतंय आणि लोकांमध्येही आरोग्याबद्दल जागरूकता वाढली आहे. या सगळ्यामुळे लीड सारख्या मानकांचं महत्त्व वाढतच जाणार आहे. बरोबर. आणि लीड हे काही स्थिर नाहीये. ते सतत बदलतंय, विकसित होतंय. हो. V5 मधला डिकार्बनायझेशनवरचा भर हे त्याचंच उदाहरण आहे. त्यामुळे खर्च आणि गुंतागुंत असली तरी त्याचे फायदे आणि बदलत्या काळानुसार जुळवून घेण्याची क्षमता, यामुळे ते महत्वाचे राहील. खरंय. म्हणजे हे फक्त एक प्रमाणपत्र नाही, तर शाश्वत भविष्याकडे जाण्याची एक दिशा आहे. पण या सगळ्या चर्चेतून एक विचार येतो मनात, की भविष्यात लीड फक्त नवीन, मोठ्या इमारतींपुरतं मर्यादित राहील का? की आपल्या शहरांमधल्या ज्या लाखो जुन्या इमारती आहेत, त्यांना अधिक शाश्वत बनवण्यासाठी लीड कसं उपयोगी पडेल किंवा कसं विकसित होईल? खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि पर्यावरणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक समानता, स्थानिक समुदायावर होणारे परिणाम, ह्या गोष्टींना लीड अजून जास्त महत्त्व कसं देऊ शकेल? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? अगदी. भविष्यात ह्यावर नक्कीच जास्त लक्ष द्यावं लागेल.